नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहूया अहिल्यानगरमधील काही खास ठळक घडामोडी. तर जिल्ह्यामध्ये 3 दिवस अवकाळी पावसाचे संकट, गारपिटीची देखील शक्यता. शेतकरी राजा चिंतेत, दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन. ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये, निर्णयाकडे सर्वांच्या नजरा. राज्यामधील मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती, शिर्डीतील मंदिर न्यास परिषदेमध्ये ठराव. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी, संगमनेर शहराजवळील गोलेवाडी शिवारातील घटना. तर ही घटना आपण संपूर्ण पाहूया. तर शहराजवळील गोलेवाडी, संगमनेर शहराजवळील गोलेवाडी शहरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लता बादशाह कुटे, वय वर्षे 60, ही महिला गंभीर जखमी झाली असून ही घटना मंगळवारी दिनांक 24 संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की खांजापूर येथील लता कुटे या मंगळवारी संध्याकाळी नातू साहिल बरोबर दुचाकीवर बसून गोलेवाडी शिवारातून घराकडे जात होत्या. याचवेळी रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले. यावेळी बिबट्याने लता कुटे यांना चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती समजताच वनरक्षक संतोष पारधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने येथे पिंजरा देखील लावला आहे. तर शिर्डी येथे EPS पेन्शनरांचा विभागीय मेळावा उत्साहात साजरा झाला आहे. शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार झाला आहे. तर वाघोलीमध्ये एका शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना पहाटे घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 6 पथके रवाना झाली आहेत. मुक्तापूर येथे राष्ट्रीय शेती दिनानिमित्त कृषी दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पिंपळगाव देपा येथील शेतकऱ्यांचे घर आगीत खाक, 6 लाख रुपयांचे नुकसान, कुटुंब झाले हवालदिल. तर संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील शेतकरी कारभारी अभंग यांच्या घराला आग लागून 6 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवार दिनांक 25 रोजी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास घडली. तर रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत पोलिसांना निवेदन. संगमनेरातील जोर्वे नाका व पंचायत समिती रस्त्यांचा श्वास कोंडला. पिंपरी निर्मळ येथील मंदिर परिसरामध्ये झाला बेकायदेशीर पार्किंगचा अड्डा. पुणतामा येथील मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा. नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण, असे थोरातांनी म्हटले आहे. तर 55 दिव्यांगांना मोफत कृत्रिम साहित्याचे वाटप. राष्ट्रवादी पक्षाकडून नाताळ सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा. श्रीरामपूर ST आगारात दत्त जयंती साजरी. तर वांबोरी चारीची पाईपलाईन फोडली. पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांवर गुन्हा दाखल. तर राहुरी नगर, नेवासा व पाथर्डी या 4 तालुक्यातील 43 गावांमधील 102 पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पाथर्डी तालुक्यातील लोहसरजवळ फोडल्याने 6 जणांविरुद्ध बुधवारी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता तुषार गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साईनाथ लालाजी वांडेकर, संभाजी बाजीराव गीते, बाप्पू भगवान वांडेकर, शिरीष कारभारी दगडखेड, विजय वसंत क्षीरसागर, भाऊसाहेब गुजबा जगदाळे, सर्व राहणार लोहसर खांडगाव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर संगमनेर पालिकेची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई. 1.5 टन प्लास्टिक जप्त, विक्रेत्यांकडून दंड देखील वसूल केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराची गरज नाही, असे रणजित सावरकर म्हणाले. गोडेगाव किसान दिनानिमित्त बळीराजाचा सन्मान. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, कृष्णा चांदगुडे. अजिंक्यमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी.
अधिक. राहुरीमध्ये कत्तलीच्या उद्देशाने आणून बेवारस सोडलेली वासरे ताब्यात, मालकांचा शोध सुरू. वाहतुकीच्या नियोजनासाठी शहरामध्ये 36 रस्ते जागांवर पे-ॲड पार्क. अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीला धमकी, नेवाशाच्या एकासह दोघांविरुद्ध तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल.